नमस्कार. ज्या महापुरुषानं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलं, स्वराज्याची स्थापना केली, असा जगातला सर्वोत्तम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. अशा छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि त्यांचे आदर्शवत मूल्य नजरेसमोर ठेवून कोणत्याच जातीपातीवर अन्याय नाही झाला पाहिजे याचा विचार करून अखंड भारताला राज्यघटना लिहून संविधानासारखा महान ग्रंथ या भारत देशाला देणारे महामानव, क्रांती सूर्य, भारतरत्न आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचे विचार उराशी बाळगून जनतेच्या प्रत्येक समस्येला आपल्या परीनं प्रयत्न करणारे आणि विकासाची आस उरी बाळगून सर्वसामान्य जनतेसाठी अविरत झटणाऱ्या अद्वितीय, असामान्य, अलौकिक ही सारी विशेषणं ज्या व्यक्तिमत्वाला अगदी चपखलपणे लागू पडतात असं लाडकं आणि सर्वांच्या परिचयाचं नाव म्हणजेच आदरणीय श्री सुनील शिवराम गेगडमळ. होय, आपला लाडका सुनील अण्णा. दिनांक 7 जानेवारी 1965 ही सुनील अण्णांची जन्मतारीख. वामनदादा कर्डक म्हणतात ना, भीमा तुझ्या मताचे जरी 5च लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. वामनदादा कर्डकांना अपेक्षित असणारा डॉक्टर बाबासाहेबांचा प्रत्येक सैनिक हा माननीय सुनील अण्णा गेगडमळ यांच्या ठायी आपल्याला पाहायला मिळतो. मूर्ती लहान पण कीर्ती महान या उगतीला शोभेल असे सुनील अण्णांचे कार्य. कोरोनाच्या महाभयान काळात आपण होतो. अशावेळी 6 डिसेंबर म्हणजेच महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींचा, उपासक उपासकींचा नव्हे तर संपूर्ण भारतवासियांच्या सोबत अवघ्या विश्वासाठी महत्त्वपूर्ण दिवस. अशा दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन प्रत्येकजण दर्शन घेण्यासाठी आतुरलेला असतो. पण कोरोनाच्या काळात हजारो भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणूनच 6 डिसेंबर 2021 रोजी आपल्या वाल्धुनी विभागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीची प्रतिकृती साकारण्याचं महान कार्य आदरणीय सुनील अण्णा गेगडमळ यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार, त्यांच्या आठवणी, त्यांनी हाताळलेल्या वस्तू या आपल्यासाठी जशा प्रेरणादायी आहेत, तसेच त्यांच्या अस्थींचा अमूल्य ठेवा सुद्धा प्रत्येकासाठी प्रेरणास्त्रोत आहे. म्हणूनच दिनांक 3 डिसेंबर 2017 रोजी आपल्या ऐतिहासिक कल्याण शहराच्या वाल्धुनी भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थी या पहिल्यांदा कोणी आणल्या असतील तर ते नाव म्हणजेच सुनील अण्णा गेगडमळ. म्हणतात ना, बाबासाहेबांच्या नावाचा वापर करून राजकारण करणारे अनेक असतील. स्वतःची राजकीय पोळी भाजून बाबासाहेबांच्या विचारांचा झंझावात देखावा उभा करणारे अनेक जण असतील. पण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार कृतीत आणून ते आत्मसात करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सुनील अण्णा गेगडमळ. महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती, महापरिनिर्वाण दिन सर्वच साजरे करतात. परंतु डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा सातत्यानं सतत 30 वर्ष चालवत असताना सुनील अण्णा गेगडमळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती, महापरिनिर्वाण दिन तसेच बाबासाहेबांच्या विवाहाचा दिवस, माता रमाईंची जयंती, सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचं विशेष काम सुनील अण्णांनी केलं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उगतीला अनुसरून कार्य सुनीलजी गेगडमळ यांचंच पाहायला मिळालं. कोरोनाच्या कठीण काळात कुणाच्या पोटाला अन्न नाही, कुणाच्या पोटाला धान्य नाही, अशा वेळी सुनील अण्णा गेगडमळ यांनी स्वतःच्या खिशातून खर्च करून अनेकांना धान्य वाटप केले. अनेक रुग्णांना दवाखान्यात दाखल केले. बिलामध्ये अनेक गोरगरिबांना सवलत मिळवून दिली. समाजाचे दायित्व नेहमी सुनील अण्णांनी जपलंय. कुणाला ऑक्सिजन, कुणाला व्हेंटिलेटर, कुणाला प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची तसदी देखील सुनील अण्णांनी घेतली आणि त्यामधूनच सामाजिक बांधिलकी जोपासताना सुनील अण्णा नेहमीच पाहायला मिळाले. हा समाजसेवक इतक्यावरच थांबला नाही, तर कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता अर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप देखील मोफत करण्यात आले. सुनील भाऊ आपला वाढदिवस इतरांप्रमाणे साजरे न करता वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे कृतज्ञता व्यक्त करताना दिसून येतात. मग त्यात मोफत आरोग्य शिबिर असतील किंवा मग विविध चाचण्या असतील, मोफत विविध ऑपरेशन असतील,
या वेगवेगळ्या उपक्रमातून ते आपला वाढदिवस साजरा करत असतात। समाज हितावह लढवय्या नेतृत्व कसं असावं याचं दर्जेदार उदाहरण सुनील दादा गेगडमल यांच्यामधून आम्हाला पाहायला मिळतो। सुनील दादांच्या कॅलेंडरचं प्रकाशन केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आदरणीय कपिलदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। सामाजिक, कला, साहित्यिक, क्रीडा यासारख्या क्षेत्रात सुनीलजी गेगडमल हे नाव नेहमीच आपल्याला अग्रेसित पाहायला मिळतो। वालधुनी नदीच्या काठी नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागत होता। शासनाला वारंवार सांगून दुर्लक्ष झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी गेलं, दुःखाचं संकट कोसळलं आणि अशा वेळी 9 सप्टेंबर 2019 रोजी सुनील अण्णा, होय आमचे सुनील अण्णा शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी उपोषणाला बसले होते। त्यांच्या याच उपोषणाचा परिणाम झाला 2022 मध्ये उल्हासनगरकडे जाणारा एक नादुरुस्त छोटा पूल, ज्यामध्ये पाण्यासोबत आलेला कचरा, घन कचरा जमा व्हायचा, पाणी थांबत होतं आणि त्यामुळेच पूर परिस्थितीला कारणीभूत होतं। तो ब्रिज मात्र तोडण्यात आला, त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात आली आणि वचनपूर्ती केल्याबद्दल आदरणीय सुनील अण्णा गेगडमल यांचं वालधुनी प्रभागातील नागरिकांनी जाहीर आभार व्यक्त केले। भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान मानलं जातं। 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठीच्या उद्देशानं आणि संविधान बाबत जनजागृती करण्यासाठी सुनील अण्णा गेगडमल यांनी आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांना भारतीय संविधान प्रत देऊन त्यांचा सत्कार केला। सन 1989 मध्ये आनंदवाडी विभागात असणाऱ्या नागरिकांसाठी आनंद बुद्ध विहार समोर सर्वप्रथम पायवाटाचे काँक्रिटीकरण करून त्यांना पायवाट उपलब्ध करून दिली। त्याच दरम्यान मिलिंदनगर येथे स्ट्रीट लाईट लावण्याचे काम आणि नवीन खांब लावण्याचे काम सुनील अण्णा गेगडमल यांनी केले। महिलांवर होणारे अन्याय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुनील भाऊंनी आपल्याच विभागातील महिलांना एकत्र करून कुशल नेतृत्वाने महिला मंडळ स्थापन केले। त्या महिलांनी सुनील अण्णांसोबत अनेक उपोषणे आणि आंदोलनात विशेष सहभाग नोंदवला। स्त्री शक्ती आणि नारी शक्तीचा विजय कशा पद्धतीने असतो याचं एक देखणं उदाहरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं। आंदोलन, संघर्ष, समाजकार्य या तिन्ही गोष्टी अगदी चपकलपणे लागू होणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सुनील अण्णा गेगडमल। वालधुनी येथील अशोकनगर येथे बुद्धभूमी मैदानावर भर टाकण्यासाठी 250 गाड्यांची भर सुनील अण्णांच्या माध्यमातून टाकण्यात आली आणि क्रेन लावून लेवलिंग देखील करण्याचे काम सुनील अण्णांनी करवून घेतले। विकासाचा दृष्टिकोन ठेवून जे कार्य करता ते लाख मोलाचं। सुखामध्ये आनंद मुद्रेनं तर दुःखात तन मन धनानं या सर्वार्थानं प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारं नाव म्हणजेच सुनील अण्णा गेगडमल। दिवाळी प्रत्येकाच्या आनंदाचा सण। श्रीमंत धनवान लोक मोठ्या खर्चानं दिवाळी साजरी करतात, परंतु गोरगरिबांचा देखील विचार केला पाहिजे। हा विचार सुनील अण्णांनी केला आणि दिवाळी मोठ्या आनंदात साजरी करता यावी ह्याकरिता 26 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या विभागातील नागरिकांना पणती आणि सुगंधी उठण्याचं वाटप केलं। स्वस्त दरात धान्य, सवलतीमध्ये फराळ पॅकेट उपलब्ध करून नागरिकांना अनोख्या पद्धतीनं दिवाळी शुभेच्छा दिल्या। शिका, संघर्ष करा, संघटित व्हा ही डॉक्टर बाबासाहेबांची शिकवण जशी स्वतःमध्ये सुनील गेगडमल यांनी रुजवली, ती समाजातील प्रत्येक तरुणाला, विद्यार्थ्याला, युवकापर्यंत पोहोचावी याकरिता सातत्यानं प्रयत्न करतात। विद्यार्थ्यांना वह्या वाटप असेल किंवा दवाखान्यात फळं आणि मास्क वाटप करण्याचा कार्यक्रम असेल, की 1 जानेवारी रोजी आपल्या विभागातील नागरिकांना कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आदरणीय सुनील अण्णा गेगडमल यांच्याकडून बसची सेवा पुरवली जाते। तसेच 20 मार्च रोजी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह दिनानिमित्त आपल्या विभागातील नागरिकांसाठी कल्याण ते महाड बसची सेवा केली जाते। तसेच आपल्या विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी इगतपुरी येथील धम्मगिरी विपश्यना केंद्र आणि पॅगोडा मुंबई दर्शन असे सहलीचे नियोजन आदरणीय सुनील अण्णा गेगडमल यांच्यातर्फे करण्यात येते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या वतीने विकास कामानिमित्त कल्याण शहरात असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कमी करण्याचा जो घाट केला होता, त्याविरुद्ध लक्ष्मीबाई ससाने
वय वर्ष 85 या उपोषणाला बसल्या होत्या. सुनील अण्णा गेगडमल यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आणि आंबेडकर उद्यान हे 1 इंचही कमी होऊ देणार नाही असे आश्वासन देखील दिले. कोकण महोत्सव 2022 या महोत्सवी प्रसंगी सुनील अण्णा गेगडमल यांच्या केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना तिथे सन्मानित करण्यात आले. दिनांक 17 मे 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाऊलं या वाल्दुनी विभागाला लागली होती. हा इथल्या मातीसाठी महत्भाग्याचा दिवस आणि हा दिवस शिवाजीनगरमध्ये मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आपल्या भारत देशाचा 75वा अमृत महोत्सव देखील तितक्याच थाटामाटात साजरा केला गेला. जात धर्म पंथ या सर्वांच्या पलीकडे जाऊन सुनीलजी गेगडमल प्रत्येक नागरिकांसाठी, प्रत्येक समाजासाठी आणि प्रत्येक बांधवांसाठी विविध नाविन्यपूर्ण कार्य, समाज हितार्थ कार्य करताना सातत्याने दिसून येतात. त्यामध्ये कोजागिरी पौर्णिमा, जश्ने ईद, महर्षी वाल्मिकींची जयंती असे अनेक उत्सव, तर वेशभूषा कार्यक्रम, संगीत खुर्ची, विशेष असा गरबा, दांडिया, त्याचबरोबर प्रभागातील सर्व महिलांसाठी कुंकुवाचा करंडा, वेशभूषा आणि संगीत खुर्ची विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येते. महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येतो. विजेत्या महिलेला सन्मान करून पैठणी देण्यात येते. या आनंदाच्या सोहळ्यात सुखाची ओंजळ वाहण्याचं काम सुनील अण्णा नेहमीच आपल्या विभागाचा विकास करणारा ढाण्या वाघ, समाजाची आंतरिक हाक ऐकत त्यांची तळमळ चळवळीमध्ये उभा करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणजेच आदरणीय सुनील अण्णा गेगडमल. रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या जागेवर असणाऱ्या झोपडपट्टीला तेथील लोकांना हटवून बेघर करण्याचा जो डाव आखला होता, तो डाव उधळून लावण्याचं काम सुनील भाऊ गेगडमल यांनी केलं. केंद्रीय न्यायमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांना भेटून व्यथा मांडल्या. सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि डिव्हिजनल मॅनेजर यांच्याशी प्रत्यक्ष मीटिंग लावून MMRDA रेल्वे प्रशासन यांच्याकडून जोपर्यंत राहण्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही तोपर्यंत एकाही झोपडपट्टीच्या घराला हात लावू दिला जाणार नाही असा खणखणीत इशारा सुनील अण्णा गेगडमल यांनी दिला. महामानव क्रांतीसूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जागतिक कारयदैवत, जगातला सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि जनतेच्या विश्वासानं, जनतेच्या पाठिंब्यामुळे सुनील अण्णा गेगडमल हे स्वतः विकास या शब्दाचा खरा अर्थ बनलेत. आपल्या अजाट कर्तृत्वाने, अफाट धाडसाने, प्रचंड कल्पकतेच्या आधारे विकासाचे एक नवे मापदंड उभे केले. प्रेमळ जनसंपर्क, विलक्षण स्मरणशक्ती, माणसांची ओळख, सर्व विषयांचे आकलन, विकासाचे नियोजन, अभ्यास, संकटावर मात करण्याचे धाडस, जिद्द, चिकाटी, सहकार्यावर विश्वास आणि प्रचंड अनुभव म्हणजेच सुनील अण्णा गेगडमल. सुनील अण्णा म्हणजेच चैतन्याचा आविष्कार. सुनील अण्णा म्हणजे एक चोखंदल व्यक्तिमत्व. सुनील अण्णा म्हणजे खणखणीत नाणं. सुनील अण्णा म्हणजे एक परिपक्व नेता. आणि सुनील अण्णा म्हणजेच माणुसकीतून माणसं जोडणारा, माणुसकीतला आपला माणूस, सुनील अण्णा गेगडमल. आपण नवीन अपेक्षा, नवीन भरारी घेऊन यशस्वी होत ही डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना. वाल्दुनीच्या या भाग्य विधात्याला तमाम जनतेच्या वतीनं हा मानाचा मुजरा. धन्यवाद.